हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अमृता आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर बघा, आज म्हणजे या गोष्टीसाठी 6 महिने मला वाट बघायला लावली की मला सोफा पाहिजे होता, छान असा सोफा. याच्यासाठी म्हणजे प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मस्तपैकी सोफा असावा, मस्त मी आरामात बसते, टीव्ही बघत बसते, असं तसं म्हणजे वाटत असतं. सगळ्या लेडीजचं स्वप्न असतं घरात काही ना काही, म्हणजे काही कुठली वस्तू नसते तेव्हा प्रत्येकाला वाटत असतं आपल्याकडे असावं असं. आणि बघा, आता छानपैकी ट्रायपॉड लावलाय पुढे आणि मस्तपैकी बसले मी. पण मला या गोष्टीसाठी 6 महिने त्यांनी वाट बघायला लावली. याचं कारण असं की माझ्याकडे अगोदर होता सोफा, सागाचा सोफा होता, आमच्या पप्पांनी बनवलेला सागाचा, चांगला भरुचोरून बनवून आणला होता त्यांनी. पण त्याला काय व्हायचं ना, सोफ्याला असं त्याच्या गाद्या स्पंज खराब झाला होता आणि तो सतत निघायचा सतत निघायचा. मुलं बसायचे उठायचे सतत, मला दिवसातून अगदी 10 वेळा त्याला नीटनेटकं करावं लागायचं आणि अक्षरशः मी थकून गेले होते ते नीटनेटकं करून करून. मग राग राग मी माझ्या कामवालीला देऊन टाकला आणि त्या गोष्टीचा त्यांना एवढा प्रचंड राग होता की तू एवढी युनिक आणि एवढी महागाची वस्तू तू अशी कशी काय देऊन टाकली. मग त्याच्यामुळे त्यांचा फार राग होता माझ्यावर की तुला आता मी देणार नाही, तू बस बोंबलत तशीच, तू काही केलं आता तुला तुला असं वाटलं की लगेचच सोफा मला दुसरा येईल आणि लगेचच तू तिला देऊन टाकला, तर हे तू का केलं. म्हणजे त्यांचं एक स्वभावच आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे काही दे मुलांनी जरी कुठल्या गोष्टीसाठी हट्ट केला, सायकल असो, कंपास असो, स्कूल बॅग असो, वॉटर बॉटल असो, म्हणजे काहीही, जर त्यांना लगेच तात्काळमध्ये गरज नसेल ना, तर ते महिनाभर, 8 दिवस, 15 दिवस तरी वाट बघायला लावतील. लगेचच कुठली वस्तू मागितली की ते कधीच घेऊन देत नाहीत. त्यांचं असं म्हणणं की अशाने मुलं बिघडतात, त्यांना सवय लागते आणि नंतर ते हट्टी होतात. मागितलं की त्यांना प्रत्येक गोष्ट आपल्याला द्यावीच लागते, त्याच्यामुळं मागितलं की न द्यावं. आणि ते फक्त मुलांच्या बाबतीतच नाही, माझ्या बाबतीत पण आहे, असंच आहे त्यांचं. की कुठली पण गोष्ट म्हणजे बाकी पर्सनली मला शॉपिंगला वगैरे कधी मला विरोध करत नाहीत, पण घरात कुठली गोष्ट मला नाही आपण सोफा घेऊया तर त्याच्यात लगेचच नाही घेऊन देणार असं. म्हणजे कारण माझ्याकडे माझी चूक होती पण तशी, कारण तो खूप म्हणजे रॉयल सोफा होता. बरी लाकडाचा ओल्ड फॅशन असला तरी तो सागवानी होता, म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं मी देऊन टाकला म्हणून. म्हणून त्यांनी मला खूप दिवस वाट बघायला लावली आणि खूप दिवस वाट बघून हा शेवटी बनवून घेतला नाविलाजाने. तर आता छान वाटते मला. आणि मला पण त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं, म्हणाला की नाही मी काय हा मूर्खपणा केला, कुणालाही न विचारता डायरेक्ट मी देऊन टाकला, हे बरोबर नाही केलं. आणि खरी गोष्ट आहे, आता मग मम्मी म्हणजे आता मी जेवढं 6 महिने त्यांच्या मागे लागून लागून हा बनवून घेतला, तसं त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी पण माझ्या सासऱ्यांच्या मागे लागून लागून तो बनवून घेतला असेल, किंवा त्यांनी स्वखुशीने तरी बनवून घेतला असेल. तर स्पेशली त्यांनी सागाचा सोफा बनवून घेतला म्हणजे त्यांनी पण वेळ काढला असेल, पैसा काढला असेल आणि तेव्हाच तो घेतला असेल ना. तर त्यांना पण थोडीशी गोष्ट लागली की आम्ही घेतलेल्या वस्तू हिला आवडत नाही, ती काढून टाकते वगैरे. त्याच्यामुळे मग मी पण थोडा दिवस शांतच होते, नको म्हणून. मग आम्ही इथं एक हॉलमध्ये गादी टाकून खाली त्याच्यावरतीच, तुम्ही अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, तसंच होतं खूप दिवस. तर तोंड पण नव्हतं ना मला, कुठल्या तोंडाने म्हणणार की घ्या म्हणून. पण काय माहिती, योग्य वेळ आली का सगळ्याच गोष्टी होऊन जातात. तर होऊन गेलं, झालं आणि आला सोफा आणि छान वाटतंय आता. पण खूप अवघड आहे बाबा, जेवढा घरात म्हणजे आधुनिक वस्तू किंवा काही नवीन वाढवतो ना आपण, तेव्हा त्याचा मेंटेनन्स पण तेवढा असतो. आता या सोफा वेगळा, परत त्याचे कवर 9,000चं कवरच आलं. तर याला डिझाईन आहे, छान आहे आतमध्ये डिझाईन वगैरे, पण कवरमुळे ती दिसत नाही. सेम मटेरियलमध्ये सेम कपड्यामध्ये कवर बनवून घेतले. तर आता हे कवर काढायचं, खराब झालं की काढायचं, धुवायचं, ते पण व्यवस्थित लावून ठेवायचं. परत मुलं याच्यावर उड्या मारतात, परत ते इकडं तिकडं, म्हणजे तसं इकडे तिकडं काही व्हायचं त्याचं असं एवढं काही टेन्शन नाही आहे याचं. पण शेवटी मुलं लहान आहे, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते. तर चला, आता बघता बघता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाला की सगळ्यात आधी पाण्याचा प्रश्न असतो, माठ नवीन घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आता मी तर वाट बघते कधी मार्केटमध्ये आंबे कैऱ्या नवीन येतील आणि मी लोणचं बनवून खाईल. ताजं ताजं लोणचं खायची इच्छा झालेली. जशी जशी थंडी कमी होते आणि ऊन वाढतं तसं तसं लोणचं वगैरे, ताक, दही, आंबट वस्तू असं खायची इच्छा होते, गोड वस्तू वगैरे खायची. तर मग तसंच आहे आता. तर नवीन माठ आणणार होते, पण मग म्हटलं नको, नवीन माठ नको आणायला. 300-400 रुपये लागतात नवीन, पण छान असा मोठा माठ घेतला की त्याच्यापेक्षा जुनाच माठ काढते. जुना माठ सुद्धा आपण पुन्हा वापरू शकतो. त्याला म्हणजे चांगला गरम करून मिठाने वगैरे घासला की तो छान होतो. तर चला मग आता उशीर न करता नवीन माठ काढते. वरती ठेवलेला जुना माठ वरती ठेवलेला आहे मी. तर हा जो ह्याचा तांब्याचा माठ होता ना माझा, तो कोटिंगवाला, तो माठ ठेवून देते आता, कारण आता गरज नाहीये त्याची. त्याच्यात पाणी गरम राहतं आणि मग ते कोणी पित नाही. जसे 8-10 दिवसापासून त्यातलं पाणी कोणीच पित नव्हतं, त्याला चांगलं घासून ठेवलेले. तो माठ वरती ठेवते आणि वरचा नवीन माठ काढून घेते. तर जुना माठ आपल्याला एकदम थंड पाणी नवीन माठासारखं देतो, तर ते कसं ते मी तुम्हाला सांगते. तर जुनाच माठ वापरा, उगाच नवीन मध्ये पैसे. म्हणजे बघा, तुम्ही ट्राय करून बघू शकता. जुन्या माठाला आपण मिठाने व्यवस्थित घासून घेतलं का त्यातले पांढरे पांढरं क्षार जे असतं माठात बसलेलं छिद्रांमध्ये, ते निघून जातं. त्याच्यामुळं ते पाणी थंड पडतं
आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरम केल्यानंतर पण त्या मातीला ताव येतो आणि मातीला ताव आल्यामुळे पाणी थंड पडतं. त्याच्यामुळं जुना माठात पण नव्या माठासारखं पाणी थंड पडतं. गरज नाहीये प्रत्येक वर्षी नवीन माठ घ्यावा म्हणून. तर मी आता माझा माठ काढून ठेवते पहिले पाणी भरून. चला. तर बघा असा आहे सोफा आणि सगळेजण म्हणत होते की हा कलर का घेतला असला मळकट आणि ब्लू कलर वगैरे सध्या खूप ट्रेंडिंगला आहे, तोच घ्यायचा होता. पण विषय असा आहे की हा आमचं फर्निचर जे आहे ना घरात पूर्ण असं आहे ब्राऊन कलरमध्ये, उलनमध्ये, आणि हे टीव्हीचं बॅक साईडला पण असंच आहे उलनमध्ये ब्राऊन कलरमध्ये. तर त्याच्यामुळं तसा ब्लू कलरचा तो आहे ट्रेंडिंगमध्ये, पण नसता आमच्या घरी मॅच झाला नसता कुठंच, म्हणून मग हा घेतला नाविलाजाने. तर एकदम डार्क कलर पण असा भेटत होता आम्हाला, पण तो खूपच जास्त डार्क वाटत होता, रूममध्ये अंधार अंधार सारखं वाटलं असतं. त्याच्यामुळे थोडासा लाईट कलर मॅच करून हा चूज केला आम्ही. तर हा होतोय मॅच, असं पण नाही की एकदमच डिसमॅच आहे असं नाहीये. म्हणून हा घेतला. हा घ्यायचं कारण असं आहे, आणि पूर्ण मेजरमेंट देऊन बनवून घेतलेला आहे हा, कारण जागा कमी आहे. घर जरी मोठं असलं ना तरी पण हा हॉल खूप छोटा आहे आमचा, त्याच्यामुळं मग ते बनवून घेतला स्पेशली. नाहीतर यांना खूप वाटत होतं की असा तसा बनवावा घ्यावा. म्हणलं बाबा आपला रूम छोटा आहे, आपण असाच घेऊया साधा सिंपल. डिझाईन छान आहे याला आतमधून, सिंपलमध्येच पण छान आहे, पण कवरमुळे ते दिसत नाही. बाकी घरात पूर्ण कॉम्बिनेशन असंच केलेलं आहे. इथं पण जिन्यात पण थोडंसं मध्ये वगैरे तसं डिझाईन केलं आहे, त्याच्यामुळं पूर्ण मॅच अजिबात झाला नसता तो. इकडं किचनमध्ये पण तसंच आहे. इकडं वरती पण हे कपाटाला व्हाईट आणि ब्राऊनच आहे, इकडे पण व्हाईट आणि ब्राऊन आहे. आणि व्हाईट आणि ब्राऊनचं कारण असं की हे किचनमध्ये वरती व्हाईट आणि ब्राऊनची टाईल्स लावलेली असल्यामुळं खाली पण आम्ही या ट्रॉले व्हाईट आणि ब्राऊनमध्येच बनवून घेतल्या. आणि या व्हाईट आणि ब्राऊनमुळं परत पुढं हे व्हाईट ब्राऊन, परत पुढं हे व्हाईट ब्राऊन असं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर बेडरूममध्ये पण बघू शकता तुम्ही, इकडं ब्राऊनच करून घेतलं बघा असं. आणि तिकडे पण ब्राऊन टाईपमध्येच थोडंसं फ्लावर्स वगैरे घेतले. आणि बेड पण ब्राऊन तर आहेच, म्हणून मग म्हटलं सगळं असं छान ब्राऊन कलरमध्ये आहे, तर मग सोफा असा घेऊन सगळं ते हीच होऊन जाईल, म्हणून मग हा कलर चूज केला. चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. सोफा कसा आहे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.